एक होती आजी आणि त्याची छोटीशी झोपडी होती. ती झोपडीत आजी एकटीच राहायची. घराच्या बाजूला काय बोराचं झाड होतं. त्या झाडाला खूप गुडगुडीची. आजीला ती बोरं खूप आडवायची. संध्याकाळपर्यंत झाड गच्च भरलेलं असायचं. एका रात्री आजी झोपली असताना कोल्हा तिथं आला. त्याला खूप भूक लागली होती. त्यांनी अंगणात पडलेली बोरं बघितली आणि एक 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 करत सगळी बोरं फस्त केली आणि आजीच्या ओठावर घाण करून कोल्हा तेथून निघून गेला. नेहमीप्रमाणे सकाळ झाल्यावर बोरं कोल्ह्यासाठी बाहेर येते आणि बाहेर येऊन बघते तर काय ओठावर घाण केलेली आणि झाड खाली एकही बोल नव्हतं मिळायचं. अरे काल तर केवढी बोरं दिसत होती. आज एक जाऊ दे, कुणी मिळली असती तर मिळेल. मग आजीला काय एकही बोल नव्हतं मिळायचं की कुणीतरी आपली बोरं चोरून येतंय. मग आजीच्या लक्षात आलं की कुणीतरी आपली बोरं चोरून येतंय. मग आजी घरातून खिडकी बघते. नेहमी माती कोल्हा तिथं आला. आज सगळी बोरं खाऊन आणि घाण करून ती निघून गेला. मग आजीच्या लक्षात आलं आपली बोरं हा कोल्हा खातोय. मग आजी गरम चुलीवर लखला आणि बाहेर ठेवून आत गेली. अरे तिथं काय छान पाटही बसायला आणि तो गरम तव्यावर बसला आणि चटका लावीसा वळडू लागला. मिलू. मग आजी काय मोठी काठी घेऊन बाहेर आली आणि कोल्ह्याला मारू लागली. ए रे कोल्हे, माझी बोरं पिकत आहे. नको आजी, आणि कोल्हा तिथून निघून गेला. बघितला गोष्ट झाल्यावर झाली गोष्ट.